आजच साहेब होत आहे उद्यावर काहीच नाही। हे आपण वांद्रे येथील सीलिंगच्या स्क्वेअर मॉलला आग लागली होती, त्याच्यावरून या विषयावर चर्चा करतोय। सभापती महोदय, एप्रिल 2019 मध्ये सुद्धा माटुंग्यामध्ये बिग बाजारला आग लागली होती। जुलै 2020 मध्ये सुद्धा बोरिवलीत आग लागली होती। ऑक्टोबर 2020 मध्ये सुद्धा सेंट्रल मुंबई येथील सिटी सेंटरला आग लागली होती। नंतर जून 2020 मध्ये रघुवंशी मिलमध्ये पिटू या 5 मजली व्यावसायिक इमारतीला लागली होती आणि भांडुपला सुद्धा लागली होती। विलेपार्ले येथील प्राईम मॉलला सुद्धा आग लागली होती आणि मला असं वाटतं जी प्राईम मॉलला सुद्धा आग लागली होती आणि मला असं वाटतं जी वांद्रेची आग लागली होती त्याच्यानंतर पालकमंत्री सुद्धा आशिष शेलार साहेब इथं बसलेले आहेत, त्यांनी काही निर्देश दिले होते महानगरपालिकेला, काही निर्देश दिले होते मला माझ्या माहितीप्रमाणे की अतिरिक्त आयुक्तांची एक कमिटी नेमली होती। माझा प्रश्न असा आहे की आपण फक्त नोटीस देता, नोटीसही त्या मॉलला देता, फौजदारी कारवाई कोणावरच करत नाही। याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता असं मला वाटतं। आणि मागच्या काळामध्ये जो ड्राईव्ह घेतला होता त्याच्यात 75 मॉलची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली होती, त्यातल्या 26 मॉलला नोटीस देण्यात आली होती। या 26 नोटिसा दिल्यानंतर त्याचं काय झालं एक, आणि जिथे जिथे आग लागली तिथं फक्त मॉलला कायदेशीर नोटीस देऊन होणार नाही, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार का, हा माझे 2 प्रश्न आहेत।